विद्यार्थ्यांना सेंड ऑफ देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना शुभचिंतन करण्यासाठी म्हणून आजचा हा कार्यक्रम खानबान विद्यालय केंद्रामध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते उदय शिक्षण संस्थेमधील माजी सहकारी सहसचिव माध्यमिक शिक्षण श्री बी एन पवार, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांची प्रमुख वक्ते म्हणून आज आपण त्याचं भाषण ऐकलं ते ॲडव्होकेट खामकर साहेब, जनरल बॉडीचे सदस्य आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले आहेत नियुक्त जनरल बॉडीचे सदस्य आणखी गायकवाड श्री गायकवाड, या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जगदीश निर्मळ, या कार्यक्रमासाठी आलेले कर्जूरचे मुख्याध्यापक श्री सोपानराव गायकवाड, निमसोडचे मुख्याध्यापक श्री सातासाहेब घाडगे, व्यासपीठावर उपस्थित असलेले निधळ गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, समोर असलेले सर्व कार्यकर्ते, या कार्यक्रमासाठी आवर्जून मोजकेच पालक आलेले आहेत, त्यांच्यासाठी पहिल्यांदा आला पाहिजे. उपस्थित सर्व पालक, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वर्ग आणि ज्यांच्यासाठी आपण आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. कार्यक्रमाला बराच वेळ झाला आहे, 11:15 वाजलेले आहेत आणि 12च्या आत संपवणार आहे. 1 तास घेणार आहे, 45 मिनिटाचा. चालेल ना? प्रथमतः मी खूप अभिनंदन करणार आहे काही विद्यार्थ्यांचं, विशेषतः जे स्वागतगीत ज्या विद्यार्थ्यांनी गायलं त्या विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. खूप सुंदर गीत गायलं तुम्ही. त्याचबरोबर श्रुती पवार, श्रुती अविनाश पवार हिने कॅसिओवर खूप सुंदर साथ दिली होती या कार्यक्रमात. अप्रतिम अशा प्रकारचं वाजवलं कोण आहे? खूप छान. आणखी संस्थेचे शाखेचे सेवक आणि झुलवे एवढी चांगली ढुलकी वाजवतो पहिल्यांदाच नाही. अप्रतिम वाजवलं, बरोबर आहे ना? तमाशाचा खराब केला तरी आणखी ज्यांचं जास्त कौतुक केलं पाहिजे खरं ते 2 मुली त्या खऱ्या कार्यक्रमाच्या त्या प्रमुख आहेत आजच्या कार्यक्रमाच्या म्हटलं तसं काही समजणार नाही. आणि मी अतिशय प्रभावित झालो ज्या मुलांनी इथे भाषण केलं. म्हणजे मला आठवतं की मी इतका शाळेमध्ये गुजरा होतो की मी शाळेमध्ये असताना एकही भाषण केलेलं नाही. मी शाळेमध्ये कधीही कुठल्याही व्यासपीठावर येऊन भाषण नाही केलं. शाळेच्या पुढं पुढं बसून राहते, त्यामुळे माझ्या लाईफमध्ये बसले सगळे बाकीचे आहेत. तुम्हाला पण इथपर्यंत येण्याचा स्कोप आहे, जर तुम्ही इथपर्यंत आला पण भाषण बापापेक्षा सुंदर करता येईल हे सगळ्यांना माहिती. खूप सुंदर भाषण केलं. संदीप दळवी, संदीप दळवीचा मुलगा आहे, बापापेक्षा चांगलं भाषण किती आटोशी थोडक्यामध्ये मुद्देसूद आणि काही घेऊन आलं. अप्रतिम अशा प्रकारचं भाषण त्यांनी केलं. श्रुती अविनाश पवार हा खरोखर दिसते. तिथे कॅसेटो पण वाजवला आणि तिकडे पुढे सुद्धा भाषण पण केलं. तर कॉन्फिडन्स तुझा अप्रतिम होता भाषण करताना, मनापासून झाला. तिला मी नेहमी भेटत असतो पण ती एवढं सुंदर भाषण करते मला पहिल्यांदाच माहिती. खूप सुंदर भाषण केलं आणि
अनुष्का संदीप जाधव, डोंगराच्या पायथ्याला ते कातडकीवाडी गाव आहे ना, तिथली मुलगी आहे. कुठं आहे अनुष्का? काय म्हणजे अशी उत्स्फूर्त बोलत होती. आणि म्हणजे मला जगदीश सरांनी सांगितलं की त्याला आईवडिलाला भाषण करायला सांगितलं आणि तिने इतकं सुंदर भाषण केलं. त्याचे हावभाव, सगळ्या शिक्षकांच्या बद्दलच्या भावना, सगळ्यांनीच अतिशय सुंदर भाषण केलं, अभ्यासपूर्ण भाषण केलं. हे हनुमान विद्यालय निधडचं मानिक मूर्ती आहे असं म्हणतो. पण अशापासून मला एक प्रश्न पडला होता की निरोप समारंभ 10वीच्या मुलाचा आहे का 10वी सालाचा? मी जाणार आहे 12 वाजता मी जाणार. पहिल्यांदा मी हायस्कूलच्या सगळ्या स्टाफला मनापासून धन्यवाद देणार आहे. जगदीश निर्मळाला धन्यवाद देणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की मी सतत पालकांशी संपर्कात असतो, मी विद्यार्थ्यांशी संपर्कात असतो. मी जाता येता थांबलो तर विद्यार्थ्यांशी बोलत असतो आणि सारखे विद्यार्थी भेटत असतात. आता इकडे होते युनिफॉर्म कळतं की हा विद्यार्थ्यांना शाळेचा, तर मी थांबतो, डोक्यात भेटतो आणि समजून घेतो की त्यांना हमखास विचारतो की कसे काय शिक्षक शिकवतात, गणिताचा शिक्षक कसा शिकवतो, सायन्सचा कसा शिकवतो, इंग्लिशचा कसा शिकवतो. आणि मी सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो की पालकांच्या, गावकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मधला आपल्या निदर्शनास आणलं की सगळे अतिशय खुश आहेत आपल्या कामाचा. विद्यार्थ्यांच्या पासून ग्रामस्थांच्या पासून पालकांपर्यंत सगळे शिक्षक अप्रतिम शिकवत आहेत. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कीप अशाच जगदीश निर्मळ यांना पण धन्यवाद दिले पाहिजे. एवढा सिन्सिअरली काम करणारा मुख्याध्यापक रयत शिक्षण संस्थेमध्ये 450 विद्यालयामध्ये जर आपण सिन्सिअरिटीचा जर क्रमांक काढला तर बऱ्याच वरचा नंबर यांचा लागेल. सगळे विद्यालय, सगळ्या शाळा, सगळे कॉलेजेस, सगळे ज्युनियर कॉलेजेस या सगळ्यांचा संपर्क येत राहतो. आपल्या सगळ्यांना माहितीसाठी सांगते की हा रयत शिक्षण संस्थेमध्ये 50 पेक्षा जास्त प्राथमिक शाळा आहे, 30 पेक्षा जास्त पूर्व प्राथमिक शाळा आहे, 452 महाविद्यालय आहेत. आपल्या विद्यालयासाठी 452 आहे, 226 ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि 43 महाविद्यालय आहेत आणि विद्यापीठ आहे. आणि त्या विद्यापीठात जे सगळं जवळचं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचा मी कुलाधिकारी आहे. सगळ्याचा अनुभव घेतो, शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, ग्रामस्थांचा. तर आता काल आम्ही काही गावांना जाऊन होतो, कार्यकर्ते गेलो, गावात फिरून आलो. गावात फिरल्यानंतर असं सारखं भावना वाटत होते की निधनमध्ये किती अडचण आहे. ते पण गावाचे प्रगती पथावर सर्वोत्कृष्ट गावापैकी गाव आहे. राज्यस्तरीय आम्ही पुरस्कार त्या गावाला मिळालेले आहे. परंतु जाताना फिरताना सगळीकडे नजर टाकल्यानं असं लक्षात येतं की निरव फार पुढे गेलो आपण त्याच्यापेक्षा असं वाटतं मला. कारण फार गावाला जावं लागतं अलीकडं आणि मग गावात पाव ठेवला की निरज आठवून घ्यायला लागतं. 40-43 वर्ष आपण सगळ्यांनी इतकी मेहनत घेतली आहे, 4 पिढ्यांनी घेतलेली मेहनत आणि त्याच्यासाठी घेतलेले सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट याचं हे फळ आहे. म्हणून त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. इतकं गाव बदललं की सगळ्यात आधी सर्वोत्कृष्ट असलेली हनुमान विद्यालयाचे विधर्भ सगळ्यांना वाईट दिसत आणि मग सगळ्या शेतकरी ठरवले की आता हनुमान विद्यालयाचा चेहरा मला बदलला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे काही बदललेलं चित्र आहे ते आपण पाहिलं. मुख्याध्यापकाच्या चेंबरमध्ये बसल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पेक्षा चांगले चेंबर मुख्याध्यापकाचं आहे.
पवार सहसचिव आहे त्यांच्यापेक्षा चांगलं चेंबर हे निधनच्या मुख्याध्यापकच आहे आपल्याला. म्हणजे तुम्ही जरूर आमची चेंबर बघायला यामध्ये की मुख्याध्यापक चेंबर काय आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं पण आहे. बरोबर आहे का सांगतो ते बरोबर आहे. तर अशा एका चांगल्या हायस्कूलमध्ये चांगल्या वातावरणामध्ये चांगलं बॅकग्राऊंड असतं अशी पवार सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण खूप भाग्यवान आहोत की इथल्या विद्यार्थ्यांचा जे काही प्रगती होते आहे. म्हणजे मागच्या 25 वर्षामध्ये निढळमधून म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा 1980 85 मध्ये जेव्हा गावाच्या विकासाला सुरुवात केली तेव्हा निढळ गावामधून नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांची जेव्हा यादी बनवली त्यांच्या घराघरामध्ये जायला लागतो. गुलाबी ठिकाणी आहे मुंबईला घराघरामध्ये जात होतो. नोकरीची क्वालिटी काय होती तर 100 पेक्षा जास्त वाडी बंदर आणि दाना बंदरमध्ये हमाली करणारी माणसं होती. मग ट्रक ड्रायव्हर म्हणजे अतिशय हलाखीचं जीवन मुंबईमध्ये असलेली माणसं पैसा जमा करायचा आणि गावाकडे पाठवायचं कुटुंबाची पालन पोषण करायची अशी परिस्थिती होती. आता जेव्हा आपण सोशल इकॉनॉमिक सर्वे केला आणि नवीन लोकवर्ग संघटनेची यादी अपडेट केली मागच्या 1.5 वर्षामध्ये तेव्हा असं लक्षात आलं की व्हाईट कॉलर जॉबमध्ये 99% माणसं ही व्हाईट कॉलर जॉबमध्ये काम करतात. व्हाईट कॉलर जॉबमध्ये इथले असे विद्यार्थी जेव्हा बाहेर जातात आणि प्रगती करतात तेव्हा ऊन भरून येतो. खूप आनंद होतो की आम्ही सगळ्यांनी काही कष्ट घेतले त्याला चांगले फळे आला असं वाटत आलं. मी इथं आपल्याला काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना मगाशी मी जेव्हा येत होतो गाडीतून आणि सुंदर घेतलेल्या मुलीचे थवेच्या थवे आतमध्ये यायला लागले की येत असताना मी एका मुलीच्या थव्याजवळ थांबलो आणि त्या मुलींना म्हटलं की खूप सुंदर दिसत आहे. सगळ्याच मुली एवढ्या सुंदर नटलेल्या आहेत देखण्या दिसत आहेत. तुम्हाला देखणे नवरे शोधणं हे आमचं काम आहे. 10वीचा खूप आनंदाचा कालावधी असतो. 10वीच्या परीक्षेबद्दल पेपर कसे लिहावे मार्क कसे मिळवावे प्रश्न कसे सोडवावे त्याच्याबद्दल आपल्याला सगळं सांगत आलेले आहे. त्याच्यामध्ये तज्ञ हे म्हणले की त्याच्यातला तज्ञ नाही हे होतो कधी कधी पण आता त्याच्यातला माझा संपर्क राहिलेला नाही त्यामुळे याच्याबद्दल मी आपल्याला मार्गदर्शन नाही करणार. मी आपल्याला तुमच्या भविष्याच्या बद्दल थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. कारण 10वीची परीक्षा 20 तारखेनंतर 15 दिवसामध्ये संपून जाईल. 18 मार्च म्हणजे माझ्या वाढदिवसा दिवशी तुमची परीक्षा संपणार. 18 मार्च नंतर खरी तुमची परीक्षा सुरू होणार आहे तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. परीक्षा म्हणजे काय तर निर्णय काय घ्यायचे तुम्हाला पालकांच्यासाठी पण या ठिकाणी सांगू इच्छितो सेवकांच्यासाठी पण सांगू इच्छितो आणि संस्थेला सगळीकडे हे सांगत असतो. संस्था जेव्हा सांगतो तेव्हा संस्थेमध्ये आज 4,18,000 विद्यार्थी शिकत आहेत. जगामध्ये सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे शिक्षण संस्था आपल्या सगळ्यांच्या माहिती 15,500 टीचिंग स्टाफ आहे. शिक्षक 15,500 आणि 2,500 नॉन टीचिंग स्टाफ आहे. इतका मोठा संस्थेचा व्याप आहे. सगळ्या ठिकाणी बोलताना माझा पण खूप अनुभव शिक्षण क्षेत्रामधला प्रगल्भ झालेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मी ग्रामविकासामध्ये प्रयत्न होतो प्रशासनामध्ये प्रयत्न होतो. गेले 3-4 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यापीठापासून आपल्याकडे एलपंडी होती जुन्या गावाच्या त्याला पूर्व प्राथमिक नाव होतं पण पूर्वी एलपंडी होतं. एलपंडी माहिती आहे एलपंडी होती म्हणजे हागणदारीला हॉस्पिटल असेल तसे एलपंडीला पण हसू शकतात. एलपंडी म्हणजे बालवाडी जुन्या काळामध्ये एलपंडी म्हणायचं. नवीन शब्द मराठीचे शब्द लक्षात ठेवले पाहिजे. हागणदारी एलपंडी बरोबर महाराष्ट्र शब्द विसरून चालणार नाही. आपलं हे खरं वास्तव आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा 10वी पास झाल्यानंतर पुढचा तुमचा प्रवास कसा असणार आहे याच्याबद्दल तुमच्यासमोर चित्र उभं करायचं जेणेकरून तुम्ही आता खूप मॅच्युअर मुलं 10वीमध्ये ज्या पद्धतीच्या मुलांचं भाषण केली त्याच्यावर तीच क्वालिटी जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचे प्लस मायनस असेल. 85 असेल तर 97 असेल सगळे जवळपास एकाच लेवलवर असतात.
तुम्हाला धन्यवाद देतो. तर तुम्हाला पुढे निर्णय करायचा आहे की पुढे कुठल्या साईडला जायचं. आणि अनेक विद्यार्थ्यांनी ठरवलेलंच नसतं की आपण कुठल्या साईडला जायचंय. जे सगळे बेंचवर बसलेले आहेत, थोडे शिक्षकांचे पालक सोडले तर सगळे हे 10वीचे विद्यार्थी आहेत. पहिल्यापासूनच त्यांना हवेत नेऊन ठेवलेलं आहे. बरोबर आहे. उद्यापासून हवेत जाऊ नका, नेहमी जमिनीवर राहायचं. बरोबर आहे. आज तुम्हाला एवढी जागा उंची दिलेली आहे ना, पुन्हा मांडी घालूनच खाली बसायचं, मागे जायचं नाही. तर तुम्हाला तुमच्यापैकी किती मुलांनी ठरवलेलं आहे की कुठल्या साईडला जायचं 11वीला? जरा हात वर करायचं, त्याने ठरवलं. ठरवलेलं आहे ठामपणे किती हात वर करा. ठरवलेलं आहे सांग. व्हेरी गुड. दुसरं कोण? आणखी कोणी कोणी ठरवलेलं आहे? आर्ट्स साईडला जायचं. व्हेरी गुड, अभिनंदन. आणखी कोण आहे? मुलांच्या मध्ये कोणी ठरवलंय का? म्हणजे माझा अनुभव सांगतो, ज्या पद्धतीने मुलांनी मानाखाली घातल्या त्याच्यावर मला काय सांगायचं आहे. मी त्याला गावामध्ये चालू ना, तुम्ही सगळेच मला ओळखता. बरोबर काय? कोण कोण ओळखत नाही सगळं. म्हणजे मी त्याला बालवाडीत जातो ते सगळी मुलं हाताला धरून नव्हतं, हाताला धरून नव्हतं, रस्त्यामध्ये दिसले ते नव्हतं. बरोबर आहे. कसं काही पाहिलं मराठी शाळेत गेले की जवळ उभे राहतात. हायस्कूल आले की थोडं अंतरावर असतं. आणि कॉलेजला गेलेली मुलं असं मी समोर राहणार तसं ते कोण घेऊन अनुभवलेलं आहे. म्हणजे जसं मी मोठं होत चाललोय तसं आम्ही अलिप्त होत राहतो. हे जे बालपण आहे ना, ते म्हातारा झालं विसरता कामा नाही. हा पहिला धडा उभा असतो. यांच्यामध्ये जे काही आंधळपण आहे तुमच्यामध्ये का हरवलं? 10वीमध्ये तो पण बरा आहे. 11ला ऍडमिशन घेत आणि कॉलेजची हवा लागली ते कुणालाच मानत नाही असं दिसतंय. दळवीसाहेब काय म्हणायचं, घरच्याला मानत नाही, कुणालाच मानत नाही. हे होऊ शकतात. तर पद्धतीने एक हनुमान विद्यालयातून बाहेर पडले ना, आता कॉलेजमध्ये शिकत असलेले विद्यार्थी म्हणजे वायसी पासून ते खाली 11वीला खटावळा देवडीला गेलेले सगळ्या विद्यार्थ्यांचा एक मेळावा घेतला. खूप मेहनत घेतली होती आणि सगळ्यांना बोलवलं. तर बोलवल्यानंतर ती ही जी मुलं आता बाकाकडे एवढी लाजली ना, त्याच्यापेक्षा जास्त लाजत होती. म्हणजे ग्रॅज्युएट झाली मुलं आणखी जास्त लाजतात. हा वेगळाच प्रकार मला बघायला मिळतो. मित्रांनो, आपण खूप धाडसानं पुढे जायची गरज आहे. निधळमध्ये आपण सगळ्यांनी कौतुक केलं. निधळ असा आहे तसा आहे केले, दंडी साहेबांचं कौतुक केलं, सगळं झालं. मुलांनी आपल्याला ठरवलं नाही तुला 11वीला कुठे जायचं, आर्ट्सला जायचं की कॉमर्सला जायचं की सायन्सला जायचं, हे ठरवलं नाही आपण अजूनही. मग पालकांना विचारलं तुमच्यापर्यंत काय ठरवलं नाही, काय काय करायचं? कधी विचारलं तर पालकांना आता 10वी झाल्यानंतर काय करणार आहेस, कधी विचारलं का? इथं पालकाची जबाबदारी सुरू होते. हा सगळा प्रकार जो आहे गंभीर आहे ना, गंभीर आहे. हा गंभीर विषय ज्याला 10वी पास होणार आहे, ज्याला 97% मार्क मिळणार आहे, त्याने अजून ठरवलं नाही आहे की कुठे ऍडमिशन घ्यायचं आणि कुठं, म्हणजे कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं हे पण तरी ठरवलंय का तुम्ही? म्हणजे आपल्याला आर्ट्स कॉमर्स सायन्स ठरवायचे आहे तुम्ही, आणि आर्ट्सच्या कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, देवळीच्या घ्यायचं, सुशीलाच्या घ्यायचं, सायंकाळच्या घ्यायचं, पुण्याच्या घ्यायचं, हे सगळं आता आपण विद्यार्थ्यांनी 10वीमध्ये हे निर्णय झाले पाहिजे. म्हणून मी सेवकांना, पालकांना, गावकऱ्यांना हे सांगू इच्छितो की आमच्या मुलांना हे शिकवण्याची गरज आहे. हे मला सुद्धा आता कळायला लागलं. जातो सगळ्या पालिकेसमोर
मी पहिल्यांदा विद्यार्थ्यांशी बोलायला सुरुवात केली आधी गणपवाचा. आधी मी फक्त शिक्षकांशी बोलत होतो, त्याच्या आधी मी फक्त कमिट्यांशी बोलायचो. आता आपल्याला तुम्ही अशा कमिटीची नावं घेतली, मी कमिट्यांशी बोलायचो सुरुवातीला गेल्यानंतर. मग पुन्हा शिक्षकांशी बोलायला सुरुवात केली, त्यानंतर मी विद्यार्थ्यांशी बोलायला सुरुवात केली. एका मोठे मोठे कॅम्पसेस आहेत तिथे 5वी पासून ते कॉलेजच्या पोस्ट ग्रॅज्युएशन एकाच ठिकाणी असतात. सगळ्यांना एकत्र मी मार्गदर्शन करतो, बोलतो, चर्चा करतो. मी मार्गदर्शन नाही करतो, मी तुम्हाला जाणीव करून देतो आहे की तुम्ही हा गांभीर्यानं शिक्षणाकडे बघण्याची गरज आहे. आणि म्हणून पहिल्यांदा ठरवा, 10वीची परीक्षा देण्यापूर्वी आमच्या कॉलेजमधल्या आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे की त्यांना कुठल्या साईडला जायचं, कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, पहिला प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स, थर्ड प्रेफरन्स, किती पर्सेंटेज मार्क मिळतं त्याच्यावर आपण ठरवलं की आपल्याला ऍडमिशन कुठं मिळणार. म्हणून ऍडमिशन चांगल्या कॉलेजला पाहिजे असेल तर चांगले मार्क पडले पाहिजे, एवढाच फक्त मार्काचा संबंध असतो. पण त्याच्याशिवाय पुढे जाताच येत नाही, म्हणून मार्क पडले पाहिजे. मला तुम्ही सांगितलं ना, शेवटच्या पोराचा तुम्ही बक्षीस देणार नाही, ऍडमिशन कुठे देणार, हा प्रश्न आहे की नाही. म्हणून आम्हाला चांगलं पर्सेंटेज मिळवण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही 12वीला गेला तरी चांगले पर्सेंटेजच मिळालं पाहिजे. तुम्ही ग्रॅज्युएट झाला तरी तुम्हाला चांगलं पर्सेंटेजच मिळालं पाहिजे. इंजिनियर जरी झाला तरी 35% म्हणून विचारत नाही, तर पण पहिलाच आला पाहिजे. अशाच लोकांचं जीवन घडू शकतं, प्रगती होऊ शकते. हे मला शिक्षकांनी पालकांना सांगू इच्छितो. एवढा सगळा माझा अनुभव आता झालेला आहे. आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन व्हावं. एवढी मोठी पोकळी काय कसं खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. म्हणून 3 मुद्द्यावर काम करतोय या अनुभवाच्या आधारावर. एक मुद्दा आहे, शाळेमध्ये 10वी पर्यंत जेव्हा मुलं असतात तेव्हा त्यांना हे माहिती असलं पाहिजे की भविष्यामध्ये कुठं कुठं शिक्षणाची संधी असते. आर्ट्स म्हणजे काय, कॉमर्स म्हणजे काय, इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे काय, मेडिकल कॉलेज म्हणजे काय, ह्याची ओळख आमच्या विद्यार्थ्यांना 5वी पासून जर काय करून द्यायला सुरुवात केली तर मुलांना बरोबर आहे की नाही. आणि म्हणून त्याच्याबद्दल एक पुस्तक काढतो आहे की ऍडमिशन देताना या 4.5 लाख मुलांच्या हातामध्ये ते पुस्तक पडेल की 5वी गेलेल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की शेवटपर्यंत शिक्षण म्हणजे काय असतं. शेवटपर्यंत शिक्षण आपल्याला हे पुस्तकाला नवीन 4थी पुस्तक आपण तयार करायची आहे. ऍडमिशन घेतल्याबरोबर त्याला कळलं पाहिजे की त्याला कुठपर्यंत जावं लागतं. आर्ट्स म्हणजे काय, कॉमर्स म्हणजे काय, सायन्स म्हणजे काय, त्या वाचायला गेल्यानंतर नोकऱ्या कुठल्या फील्डमध्ये मिळतात वगैरे आपल्याला नोकरी करायची, व्यवसाय करायचा, कसं करायचं याच्या बाबतीत मार्गदर्शन एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की शाळेमध्ये जर आपण 5वीला ऍडमिशन घेतो तेव्हा शिष्यवृत्तीच्या परीक्षा आपल्याला उपलब्ध असतात. किती मुलांनी शिष्यवृत्तीच्या परीक्षा दिल्या हा प्रकार मोजा. सगळ्या तिकडचा नव्हता का राहिला पाचवीच्या मुला. आता 5वीच्या मुलांना 4थीमध्ये तुम्हाला सांगितलं का मराठी शाळेत? मराठी शाळेत सांगितलं की कुठल्या शिष्यवृत्तीची परीक्षा असते म्हणून? 7 पद्धतीची परीक्षा असते. कुठली शिष्यवृत्तीची परीक्षा 5वीत असताना द्यायची असते सांगा. कुठली दिली? अभिवृत्तीची परीक्षा दिली 4थीत असताना. बरं, आता 4थीत असताना जर का तू प्राथमिक शिष्यवृत्तीची परीक्षा दिली, आता 5वी 4थी परीक्षा, आता 5वीला गेल्यानंतर त्यांना जी शाळा परीक्षा 5वी परीक्षा शिष्यवृत्ती द्यायची या वर्षी 4थीला फक्त 4थी आणि 7वी मराठी शाळेमध्ये म्हणजे माध्यमिक विद्यालयामध्ये एकच शिष्यवृत्तीची परीक्षा देता येईल. 7वीला किती मुलं आहेत? 7वीला 7वी आणि 7वीच्या नंतर जी 7वीची मुलं आता त्यांची संपलं 8वीला जाते. आता 7वीला येणारी मुलं कोण आहेत हात करा. 7वीला येणाऱ्या मुलांना कुठल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसता येतं माहिती आहे का? पुन्हा एक त्याला माहिती आहे कोण बरोबर सांगा.
स्कॉलरशिप म्हणजे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, उच्च शिष्यवृत्ती परीक्षा, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं नाव आहे. तर मुलांना मी सांगू इच्छितो की त्या पालकांना खास करून का तुम्ही ती परीक्षा पास झाला तर तुम्हाला दर महिन्यामध्ये 750 रुपये स्कॉलरशिप मिळेल. 750 रुपये दर महिन्याला. असं तुम्हाला 3 वर्ष पैसे मिळणार. बरोबर आहे ना? म्हणजे पास इतके पैसे तुम्हाला मिळतील. जे मुलं 9वी मध्ये आहे, 8वी मधल्या मुलांसाठी NNMS 8वीची त्या वर्षाची जे मुलं आहेत ते हात करा. NNMS ची परीक्षा कोणी दिलेली हात करा. सगळ्यांनी परीक्षा दिली आहे. चांगली गोष्ट, खूप अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. तर माझा मुद्दा इथे एवढं सांगायचं आहे की 10वी मधल्या मुलांच्यासाठी मी हे विचारतो की मी नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर कुठली परीक्षा द्यावी लागते सांगता येईल मला? नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर कुठली परीक्षा द्यावी लागते सांगता येईल? बरोबर आहे. सैनिक स्कूलमध्ये जर का जायचं असेल तर कुठल्या परीक्षेला बसावं लागतं? मला हा मुद्दा आपल्या सगळ्याच्या समोर मांडायचा आहे की आमच्या विद्यार्थ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. त्यांच्या घरामध्ये पालक वीक आहेत, त्यांना कसं जाणार, त्यांना पुस्तिका दिली पाहिजे. सायन्स कुठल्या कुठल्या असतात, आणखी परीक्षा कुठल्या कुठल्या द्यायच्या असतात. तर पहिला मुद्दा मला सांगायचा आपल्या सगळ्यांसाठी की शिष्यवृत्तीच्या परीक्षांना बसलं पाहिजे. आता जी मुलं कॉलेज पास होऊन जातात, 11वी 12वी मधून जेव्हा आम्ही पुढे जातो, सायन्स कॉलेजला जातो, 11वी मधून 12वीला गेल्यानंतर 12वीला तुम्हाला प्रवेश परीक्षा देते. माध्यमिक विद्यालयामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा, 12वीला प्रवेश परीक्षा. प्रवेश परीक्षा म्हणजे काय की तुम्हाला जर का मेडिकलला जायचं असेल, तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्या कुठल्या प्रवेश परीक्षा, कुठल्या परीक्षा आहेत, त्याची काय तयारी करायची असते याची पण माहिती आता संस्थेमध्ये आपण सर्वांना द्यायला मी सुरुवात करणार. तर मी शिक्षकांना सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल मुलांच्या मध्ये जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना मी सगळ्याच विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन करू इच्छितो की आपल्या सगळ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असायला पाहिजे. अष्टपैलू. तुमच्यामध्ये कोण कोण अष्टपैलू आहे? कोणी हात वर नाही करत. अष्टपैलू म्हणजे काय ते पहिल्यांदा कळूया. आपल्याला क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू कोण आहे तेवढी नाव सांगा मला. कोण कोण अष्टपैलू? आता आताच्या T20 विश्वचषक चालू आहे माहिती आहे? हार्दिक पांड्या कोण आहे? एकाने सांगावं कोण आहे? हार्दिक पांड्या कोण आहे? हार्दिक पांड्या कोण आहे? अष्टपैलू आहे. अष्टपैलू आहे. शिवम दुबे. तर जो त्या क्षेत्रामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पारंगत असतो त्याला अष्टपैलू म्हटलं जातं. म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये तो उत्कृष्ट बॉलिंग करतो, तो उत्कृष्ट बॅटिंग करतो आणि तो उत्कृष्ट फिल्डिंग करतो. त्याला अष्टपैलू म्हटलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्यानं त्याच्या जीवनामध्ये अष्टपैलू बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक मिनिट जरा लक्ष द्या. आता विद्यार्थ्यांना अष्टपैलू व्हायचं म्हणजे काय एवढं सांगा तर भाषण संपवणार.
कसं करू सांगू अष्टप्रहर विद्यार्थ्यांनी कसं व्हायचं. विद्यार्थ्यांना आपल्याला पहिल्यांदा चांगलं पर्सेंटेज मिळवलं पाहिजे. हा त्याचा एक घटक झाला. दुसरा घटक आहे की त्याला वाचनाची प्रचंड आवड असली पाहिजे. सतत वाचत राहिलं पाहिजे. अवांतर वाचन. अवांतर वाचन म्हणजे कळतं नाही कळतं जोरात फोन नाही. सिलेबसच्या शिवाय काहीतरी वाचलं पाहिजे. तुम्ही ते तुम्ही ठरवायचं काय वाचायचं, पालकांनी ठरवायचं काय वाचायचं. आपल्याला लायब्ररी आहे, लायब्ररीतून एक पुस्तक सतत वाचलं पाहिजे. वाचनाची चांगली आवड असेल तर जो वाचतो तो वाचतो असं बोललं जातं. म्हणून तुम्ही जितकं वाचाल तितकं तुम्हाला ज्ञान जास्त मिळेल. मगाशी खामकर सरांनी किंवा मगाशी वीर पवारांनी काय सांगितलं की तुम्ही ज्ञान मिळवलं पाहिजे. सिलेबस हा अभ्यास आहे ना, अभ्यास केल्यानंतर पर्सेंटेज मिळतो. ज्ञान मिळवण्यासाठी दुसरं वाचावं लागतं, अवांतर वाचन करावं लागतं. आणि म्हणून अवांतर वाचन तुम्ही केलं पाहिजे. दुसरं लेखन केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या मनामध्ये आलेले विचार तुम्ही लिहायला पाहिजे, लिहायला शिकलं पाहिजे. तुम्ही लेखक झाला पाहिजे, तुम्ही कवी झाला पाहिजे. माझ्या भाचीची एक मुलगी आहे. माझ्या भाचीची एक मुलगी आहे ती आता 8वीत आहे. 4 दिवसापूर्वी मांजरी हा गावामध्ये तिच्याकडे गेलो. तिथे गेल्यानंतर खूप दिवसांनी तिला पाहिलं. त्याच्यावर पहिली दुसरी होती तेव्हा त्याला भेटलो. त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी भेटलो. तिला म्हटलं सध्या तू काय करतेस. तिनं सांगितलं की मी सध्या लेखन करते. मला शॉकच बसला. लेखन करते ती म्हणजे मी कविता पण करते. म्हटलं तुला हे कुणी शिकवलं. आणि म्हणजे शिक्षकांनी सांगितलं की कविता अशी करायची, लिखाण असं करायचं असतं वगैरे वगैरे. म्हटलं काय काय केलं दाखव. तिनं मोबाईलमध्ये तिच्या मला काढून तिनं लिहिलेल्या 15 कविता दाखवल्या. 8वीच्या मुलीनं कविता करते. तुला म्हणजे लेखन काय काय केलेस. माय आयडॉल असं तिने एक लेख लिहिला. तिचे वडील तिचे आयडॉल, वडिलांच्या बद्दल तिने लेख लिहिला. अप्रतिम लेख लिहिला होता. कुठल्याही चांगल्या इंग्लिश पोएटला लाजून इतक्या सुंदर तिने कविता लिहिल्या होत्या. तिच्यामध्ये एवढे शब्द पावर होती त्या कविता. 8वीच्या मुली शब्द म्हणजे तुला हे शब्द आले. ती म्हणजे वाचते. तर तिने मला पुस्तक आणून दाखवलं. हे माझं आवडतं पुस्तक आहे. 8वीतली मुलगी म्हणजे तुला हे कोणी सांगितलं. शिक्षक आहे सांगितलं. म्हणजे शिक्षकाचं महत्व शिकवण्यात असतं. शिक्षकांना असतं करून म्हणायची गरज आहे. तर विद्यार्थी असतं करून बरोबर आहे. मग तुम्ही सांगा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नाही झाला असतो पण विद्यार्थी असतो करून कसे घडतील याच्यासाठी पण आपण काम करण्याची गरज आहे. प्रत्येकामध्ये क्षमता आहे. जर का तिच्यामध्ये क्षमता तर तुमच्या प्रत्येकामध्ये क्षमता असू शकते. तुम्ही पण पोहे करू शकता, तुम्ही पण कविता करू शकता. फक्त तो अंग आम्हाला असण्याची आवश्यकता आहे. लेखन तुम्ही पण करू शकता. वाचन लेखन या दोन्ही गोष्टींमुळे मनुष्य अष्टप्रहर जातो. व्यायाम चांगला केला पाहिजे. आरोग्यासाठी उत्तम व्यायाम केला पाहिजे. शिस्त असली पाहिजे. म्हणजे दंगा मस्ती खोडकरपणा ते सगळं पाहिजे. शिस्तीच्या ठिकाणी शिस्त. अभ्यास किती वाजता करायचा त्याचं जर काय टाइम टेबल तुम्ही ठरवलं त्यावेळेला अभ्यासाला बसलंच पाहिजे. 1.5 तास अभ्यास करायचा तर 1.5 तास अभ्यासाला बसलंच पाहिजे. नाही होतं ह्याला म्हणायचं शिस्त. आणि ते रोज करणं म्हणजे त्याला म्हणायची शिस्त. आठवड्यातून 4 दिवस शनिवार रविवारी करायचं त्याला शिस्त नाही म्हणायची. शिस्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिस्त म्हणजे काय. हाताची घडी तोंडावर बोट म्हणजे शिस्त नाही. बरोबर आहे. हाताची घडी तोंडावर बोट म्हणजे शिस्त नाही. प्रत्येक गोष्ट नित्यनियमानं करणं याला शिस्त म्हटलं जातं. उठणं वेळेवर किती वाजता उठवा तरी 6, 5, 6 वाजता मध्ये उठणं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये बॉडी क्लॉक असतो. हे डिजिटल क्लॉक तुम्ही दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. 10वीच्या विद्यार्थ्यांना क्लासरूम डिजिटल झालं की तिथे डिजिटलला वाच दिलं पाहिजे. त्या मुलांना पण तुम्ही सांगितलं तुम्ही समजलं पाहिजे. तो वातावरणामध्ये याचं गरज लागतो. आणि त्यामुळं आपल्याला मी तुला विषय सांगत होतो डिजिटल क्लॉककडे गेलो मध्येच शिस्तच्या बद्दल बोलतो. प्रत्येक गोष्ट
तुला बोलतो तर बॉडी क्लॉक असतो. बॉडी क्लॉक असतो. तुम्ही सकाळी 6 वाजता उठताना गजर लावता काय? गजर लावता? सगळ्यांनी गजर लावता? सगळ्या ऑटोमॅटिकली पण उठता आलं पाहिजे. तर जर नित्य नियमाने एखादी गोष्ट करायला लागला तर ते ऑटोमॅटिकली बॉडीला प्रतिसाद देत असते. आणि म्हणजे शिस्त म्हणजे वेळेवर उठणं, वेळेवर आपले प्राप्तविधी करणं, वेळेवर अभ्यासाला बसणं, वेळेवर आपला होमवर्क करणं, हे सगळं जे आहे ते शिस्तीमध्ये बसतं. त्यामुळे शिस्त तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे शिस्तीच्या बरोबर तो म्हणजे आपलं चांगलं कम्युनिकेशन असलं पाहिजे. आता ज्या मुलांनी चौघांनी भाषण केली त्याला म्हणायचं कम्युनिकेशन, संवाद, परिसंवाद. आपल्याला उत्तम कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, उत्तम संवाद साधता आला पाहिजे, एकामेकाशी उत्तम पद्धतीने बोलता आलं पाहिजे, आपल्या मनातल्या भावना चांगल्या पद्धतीने मांडता आल्या पाहिजे, नेमक्या शब्दामध्ये मांडता आल्या पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याला शिकता येतात आणि ते शिकून प्रॅक्टिस सगळं करता येतं. तर मी वाजले का 12 वाजले? 8 मिनिटं. तर आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की खूप दिवसांनी सेटअपच्या कार्यक्रमाला येऊ शकतो. दरवर्षी सर बोलून यायला जमत नव्हतं. एकच मुद्दा मला पालकांना